महाट्रान्सको LDCचा पेपरला फक्त काही तास शिल्लक आहेत आणि हा पेपर त्यांनाच सोपं जाईल ज्यांनी आत्तापर्यंत आपले सर्व टेलिग्राम क्विज दिलेले आहेत, डेप्युटी मॅनेजरच्या टेस्ट सॉल्व केलेल्या आहेत, LDCचे टेस्ट सॉल्व केलेले आहेत आणि 75% ऑफ बॅचमधले व्हिडिओज बघितलेले आहेत. बट तुमच्यापैकी काही जण असे आहेत की ज्यांचं हा एवढे 4पैकी काहीच कम्प्लिटेड झालं नाही आहे, सगळं अर्धवट आहे. बट अशा स्टुडंटनी शेवटच्या काही तासामध्ये काय करायला पाहिजे? फर्स्ट ऑफ ऑल, ही आपली महाट्रान्सकोची टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला महाट्रान्सकोच्या टेस्ट सिरीजमध्ये कंटेंटमध्ये यायचं आहे. कंटेंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिला एक PDF दिसेल, LDC लास्ट 15 आवर्स, शेवटच्या 15 ते 20 तासामध्ये तुम्हाला फक्त हा PDF अभ्यासायचा आहे. आता या PDFमध्ये काय आहे की जो डेप्युटी मॅनेजरचा आपला पेपर झाला होता त्याचा पूर्ण ॲनालिसिस तुम्हाला या PDF मिळेल. एवढंच नाही तर ह्याच्यासोबत प्लस LDCसाठी कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, उद्या जो LDCचा पेपर होणार आहे त्याच्यामधले कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत रिलेटेड टू अकाउंटिंग अँड फायनान्शियल रिपोर्टिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट, कॉस्ट अकाउंटिंग, ऑडिट, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, स्पेशलाइज टॉपिक्स असतील, बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर असेल, ॲडव्हान्स टॅक्सेशन असेल, असे जवळपास टोटल 200 टॉपिक्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत. आता फक्त टॉपिक्सच दिलेले आहेत का? नाहीत, तर त्या प्रत्येक टॉपिकचं थोडं विश्लेषण आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं जाईल, तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल. एवढंच नाही तर ह्या सर्व 200 टॉपिक्सवर ॲट द एंड ऑफ द PDF तुम्हाला जवळपास जस्ट 1 सेकंड मी तुम्हाला शो करतो. ॲट द एंड ऑफ PDF तुम्हाला ह्याच सर्व टॉपिकवर जवळपास 200 MCQs देण्यात आलेले आहेत या PDFमध्ये. बस जर मी तुमच्या जागी राहिला असतं तर ह्या राहिलेल्या 15 ते 20 तासामध्ये फक्त एवढंच करून गेलं असतं. तुमच्याकडून सुद्धा एक्सपेक्टेड आहे की एवढंच करा, ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काही करू नका कोणी, जर तुमचं ह्याच्यातलं काही कम्प्लिटेड झालं नसेल तर. जर तुमचं ऑलरेडी कम्प्लिटेड झालेलं आहे तर मग ह्या PDFवर तुटून पडा, अक्षरशः प्रिंटआउट्स काढा, प्रॉपर ॲनालिसिस करा. शेवटचे हे 15 तास तुमचे टर्निंग पॉईंट ठरू शकतात. ह्याच्या अगोदर जेव्हा आपली एक्झाम झाली होती, म्हणजे एक्झामचं टाईमटेबल डिक्लेअर झालं होतं 6 जुलैला, त्यावेळेस हा PDF मी तुम्हाला देण्यात आला होता. हा PDFसुद्धा डेप्युटी मॅनेजरमधले ह्या PDFमधून खूप सारे क्वेश्चन्स आले होते. प्लस आत्तासुद्धा एक PDF देत आहे. ह्या PDFचा प्रॉपर ॲनालिसिस करा, ह्याच्यातून अनेक क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये दिसतील. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक. जेवढं होईल तितकं जास्तीत जास्त महिन्याच्या शेवटच्या तासामध्ये करायचे आहे. नेगेटिव्हिटीपासून दूर राहायचं, पॉझिटिव्ह राहायचं, काम राहून सर्व गोष्टी करायचे. ओके, चलो, बेस्ट ऑफ लक.